Biceps preacher curl is one of the best exercise for biceps. माझी फेवरेट आहे. इन माय ओपिनियन इट इज द सेकंड बेस्ट एक्सरसाइज. फर्स्ट बेस्ट एक्सरसाइज कुठली आहे तर ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा. दिस इज द सेकंड बेस्ट, बट माझ्यासाठी बेस्ट आहे आणि बऱ्याच जणांसाठी सुद्धा, बिकॉज आय फाइंड दिस टू बी मोर स्टेबल. परफॉर्म कसं करायचं, मल्टिपल पॉईंट्स आहेत जिथे आपल्याला वर्क करायचं आहे. सर्वात पहिले सिटिंग पोझिशन. सिटिंग पोझिशन मी प्रिफर करतो की पूर्ण वर असावी, ॲटलिस्ट या मशीनसाठी. मशीन टू मशीन त्याची हाईट किती ॲडजस्टेबल आहे त्याच्या हिशोबाने डिपेंड करेल. बट चूज कसं करायचं की जेव्हा आपण बसतोय तेव्हा ऑलमोस्ट जस्ट चेस्टच्या खाली, म्हणजे लोअर चेस्टला टच होते ती, एवढ्या लेवलला तुम्ही ठेवा. नेक्स्ट इज लेग्स. पाय कुठे ठेवायचे बाई? प्रत्येक मशीनला इकडे तुम्हाला हा एरिया असेल जिथे की तुम्हाला एक पाय असा ठेवता येईल, असा. दुसरा पाय तुम्ही पुढे न्या. एक पाय मागे पुढे ठेवून ना आपल्याला बेटर स्टेबिलिटी मिळते जेव्हा आपण हेवियर लोड्स लिफ्ट करतोय. वेन इट कम्स टू द एक्सरसाइज इटसेल्फ, सर्वात पहिले तर वेट नीट ॲडजस्ट करा. वेट किती लिफ्ट करायचा तर सिम्पली 10 रेपिटेशन्स तरी हेवियर चांगले गेले पाहिजे. आता एक्झॅक्टली वर्क कसं करायचं, सर्वात पहिले तर हा जो पॉईंट आहे जिथून ही मशीन फिरते अशी, या पॉईंटच्या लाईनमध्ये आपले एल्बोज पाहिजे. हा पॉईंट आहे, या पॉईंटच्या लाईनमध्ये एल्बोज पाहिजे. याचं कारण काय आहे तर पिवट पॉईंटमध्ये जेव्हा असतात तेव्हा जो जॉईंट आहे जो फिरतोय, जो वर्क होतोय, त्याच्यावर जास्त स्ट्रेन नाही येत, इंजुरीचे चान्सेस कमी करतोय. देन ही पोझिशन कशी ठेवायची बघा. शोल्डर आहे ना, शोल्डरच्या लाईनमध्ये तुम्हाला पकडायचं आहे, सेम इकडे. अँड देन व्हॉट टू डू, आणि ब्रेस करायचं बाई आणि जस्ट लिफ्ट. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुम्ही बघाल माझं शोल्डरनं असं पुढे नाही येते. बरीच जणं असं लिफ्ट करतात. व्हॉट्स द पॉईंट? मेरी गो राऊंड थोडी खेळतो आहे आपण. खाली जायचं, वर पुल टुवर्ड्स शोल्डर. आता ही मशीन पूर्ण खाली जाते बिकॉज इट इज सिम्पली वन ऑफ द बेस्ट जिम्स. पण बऱ्याच मशीन्समध्ये इथेच थांबते मशीन, ठीक आहे, या पोझिशनला. इट इज ओके, त्याने तुमचे काही गेन्स मिस आउट नाही होते. दिस इज द प्रीचर कर्ल मशीन. आता जर तुमच्याकडे प्रीचर कर्लचा पॅड आहे बट मशीन नाही आहे, फक्त एवढाच भाग आहे आणि बेंच आहे, तर मग युअर बेस्ट ऑप्शन इज डम्बेल्स रॅदर दॅन बारबेल्स. त्याचं कारण काय आहे की डम्बेल्स ना आपल्याला बेटर फ्रीडम देतात. फ्रीडम पाहिजे आपल्याला बाई. डम्बेल्समध्ये तुम्हाला जे फर्स्ट एक्सरसाइजमध्ये सांगितलेलं रिक्लाइन बायसेप कर्ल्समध्ये तेच करायचं आहे. या पोझिशनमध्ये तुम्ही आलात, हा जो पार्ट आहे आता इकडे पूर्ण शोल्डर ब्लेड रेस्ट होत नाही, याच्यामुळेच ती बेस्ट आहे, फर्स्ट बेस्ट. दिस इज द सेकंड बेस्ट. इकडे तुम्हाला हा शोल्डर रेस्ट केलात, राईट, आणि त्यानंतर सिम्पली लिफ्ट केलं. आता इथे मशीनचं असल्यामुळे खाली टच होतं आहे बट तुमची नाही होणार. नेक्स्ट या आताचं काय करायचं, इकडे पकडून ठेवा, ब्रेस करा. ब्रेस इज नथिंग बट होल्डिंग टाईट विथ अदर पार्ट्स ऑफ युअर बॉडी सो दॅट तुम्ही फक्त याच्यावर फोकस करू शकता. डम्बेल टुवर्ड्स युअर शोल्डर. असं काही राहणं प्रिफर करतात बट आय फाइंड की असं राहिल्यावर ना शोल्डरवर थोडा जास्त स्ट्रेच येतो. सो इट्स बेटर की तुम्ही फ्रंट राहा अँड जस्ट सिम्पली बायसेप कर्ल. आता इकडे जर तुमचं हे टच नाही होते तर थोडंफार खाली स्ट्रेच झालं तरी चालेल, बट अननेसेसरी स्ट्रेचची गरज नाही आहे. इट्स बेटर जर तुमची डम्बेल कुठे रेस्ट होते, दॅट इज ॲब्सोल्युटली बेटर. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हॅमर मारायचं आहे, सेम थिंग, लिटरली सेम थिंग, जस्ट तुमचा ह्याच्या जागी हे चेंज होतं आहे, दॅट्स इट. जर रिव्हर्स ग्रिप मारायचं आहे, सेम थिंग. मशीनमध्ये सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. बट मशीनमध्ये जर तुम्ही सिंगल हँड माराल तर द मशीन इज नॉट बिल्ड फॉर सिंगल हँड, थोडे इश्यूज येऊ शकतात. डबल तुम्ही असे मारू शकता, बट इट्स बेटर जर तुम्हाला फोरआर्म्सच ग्रो करायचे आहेत, इट्स बेटर टू डू रिव्हर्स कर्ल केबलवर किंवा डम्बेल्सवर. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. असे बरेचसे व्हिडिओज मला बनवायचे आहेत अजून. मेन इंटेन्शन हे व्हिडिओज टाकायचं मी क्लिअरली सांगतो, इट इज फॉर माय क्लायंट्स ज्यांना मी कोच करतो, कारण मी त्यांना व्हिडिओज ऑलरेडी लिंक करून देतो. बट दीज व्हिडिओज आर सिम्पली बेटर बिकॉज हे व्हिडिओज मी बनवलेत. जस्ट किडिंग, बट ऑल्सो नॉट, आय एम बेटर.